रिपोर्ट आपण पाहणार आहोत। पूजा खेडकर प्रमाणेच राज्यातल्या अनेकांवर बोगस प्रमाणपत्रांची खैरात झाली आहे काय अशी शंका येते, कारण याच संदर्भातली एक्सक्लुझिव्ह बातमी एनडीटीव्ही आज तुम्हाला सांगणार आहे। 2015 ते 2023 या काळात महाराष्ट्रात 44 अपंग सनदी अधिकारी तयार झालेत। गेल्या 8 वर्षांमधली ही यादी आता आमच्या समोर आलेली आहे। त्यावेळी महाराष्ट्रात अपंग प्रमाणपत्र असलेले 44 सनदी अधिकारी झाल्याचं सिद्ध झालंय। पूजा खेडकरला ज्या पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात आली तिच्या अपंगत्व प्रमाणपत्रावर आता संशय व्यक्त केला जातोय। तसंच याही अधिकाऱ्यांबरोबर झालं तर नाही ना असा संशय आता येऊ लागलाय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत फोन लाईन वरून आहेत। राहुल, एक अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे की अपंग प्रमाणपत्र, ज्या अपंग प्रमाणपत्रावरून पूजा खेडकर प्रकरण समोर आलं आणि एक एक आता या पॅन्डोरा बॉक्समधून, जसं तुमचा शब्द आहे की पॅन्डोरा बॉक्समधून एक एक नवनवीन गोष्टी बाहेर येत आहेत। तुम्ही एक नवीन जो रिपोर्ट काढलेला आहे त्यात गेल्या 9 वर्षात जवळपास 44 जणांनी अशा प्रकारच्या अपंगत्व प्रमाणपत्राचा आधार घेत IAS असेल किंवा चांगले केडर्स मिळवलेले आहेत। कशा पद्धतीनं हा रिपोर्ट तुम्ही काढला, त्यासाठी काय आपण प्रयत्न केले, आणि दुसरी बाब म्हणजे अशा पद्धतीचा ट्रेंड आता रुजू झालाय का? काय झालं विनोद की पूजा खेडकरचं प्रकरण बाहेर आल्यानंतर तिचे पण काही बॅचमेट आणि इतर काही IAS अधिकारी, निवृत्त अधिकारी असं म्हणतात की हा पंडोरा बॉक्स आहे। कारण जर हे अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन अशा पद्धतीनं पूजा खेडकर यांनी जर सनदी सेवा मिळवली असेल तर ती काही एकमेव केस नाही आहे। मागे पण धर्माधिकारी साहेब आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते की UPSCच्या निवड प्रक्रियेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी घेण्याचा हा प्रयत्न काही फक्त पूजा खेडकर यांनी एकटीनेच केलेला असेल असं अजिबात नाही। कठोर कॉम्पिटिशन आहे, एक अर्ध्या मार्कावरून ह्या सगळ्या गोष्टी घडतात। आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला हा प्रश्न पडला की खरंच असं आहे का, तर आपण मग UPSCची 2015 पासून ते 2023 या 9 वर्षातली सगळी यादीच घेतली। या यादीमध्ये आपण हे बघितलं की कुणी ह्या 4 प्रकारच्या अपंगत्वाचा लाभ घेतलाय। देशभरामध्ये ह्या 9 वर्षामध्ये 319 जण असे आहेत की ज्यांनी अपंगत्वाचा लाभ घेतलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे। पण आपण नंतर मग महाराष्ट्रात ती नावं शोधली तर आपल्याला जवळपास 44 नावं अशी आढळून आली की ज्यांनी यानं त्या प्रकारच्या अपंगत्वाचा लाभ घेतला। इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे, 2016 मध्ये तो असा एक मोठा स्पाइकच दिसतो की 2016 मध्ये तब्बल 12 लोकांनी हे अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं। आता आधी पण प्रेक्षकांना हे स्पष्ट केलं पाहिजे की हे जे दिव्यांग लोक आहेत त्यांनी काही जेन्युइन केसेस असू शकतात अगदी, पण गेल्या आठवडाभरापासून पूजा खेडकर यांचं प्रकरण बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतलं ते प्रत्यक्षात सेवेमध्ये आल्यानंतर कसं वागतायत या संदर्भातले व्हिडिओ, ट्वीट हे वेगवेगळ्या माध्यमात यायला लागले। आणि मग हा प्रश्न उपस्थित झाला की अशी काय जादू आहे की जी गोष्ट तुमच्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर तुम्हाला त्या सनदी सेवेमध्ये लाभ देतात, तर ती जादू काय आहे? तर UPSCमध्ये येत असताना तुम्हाला ते रिझर्व्ह कॅटेगरीतनं ज्या 4 वेगवेगळ्या अपंगत्वाचं सर्टिफिकेट असतं ते दिल्यानंतर काही गोष्टीचा लाभ होतो, ज्या त्रुटीबद्दल बोललं जाते। एक काय तर तुम्हाला वेळ वाढवून मिळतो, मोठ्या फॉन्टमध्ये मिळतं आणि तुम्हाला लेखनिकसुद्धा घेता येतो। आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय जी पूजा खेडकरबद्दल पण लक्षात आलं, म्हणजे यादीतनं लक्षात येत आहे की तुमची 800-900वी रँक असूनसुद्धा जिथे एकच जागा असते, 2च जागा असते, तर तुम्हाला थेट IAS ही पोस्टिंग मिळू शकते। आता त्यात 44 पैकी जवळपास 19 लोक विनोद असे आहेत की ज्यांना IRS आणि IAS अशा सनदी सेवेचा लाभ झाला आहे आणि हे 600च्या पुढच्या रँकिंगवाले आहेत, विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल। त्यामुळं हा संशयाला वाव आहे की अशा पद्धतीची जी सर्टिफिकेट काढली जात आहेत आणि MPSCच्या परीक्षेमध्ये तर असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये जर हे सगळ्या चौकशीचं सत्र जर सुरू झालं तर किती जणांच्याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतील। सो ही NDTV मराठीची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे की फक्त पूजा खेडकरच नाही तर गेल्या 9 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 44 मराठी मुलांनी या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे। पुन्हा एकदा डिस्क्लेमर की ते काही त्यातले दिव्यांग हे खरेखुरे असू शकतात। फक्त चिंतेची बाब ही आहे आणि ती खरं तर संशयाला जागा मिळवून देते, ते म्हणजे यातली काही मंडळी ही सनदी सेवेत त्यांचे नातलग आहेत अशाच्या निगडीत आहेत। कायदेशीर बाबीमुळे आपण त्यांची नावं लगेच डिस्क्लोज करू शकत नाही, पण पुढे आपण ते करण्याचा जरूर प्रयत्न करू। अगदी राहुल, अजून एक मुद्दा असा आहे की आता या अशा जेन्युइन केसेस जर वगळल्या, म्हणजे यातली काही जेन्युइन केसेस असतील मात्र त्या वगळल्या तर याचा गैरफायदा घेतला जातोय। कॅट असेल, मॅट असेल या माध्यमातून याच्यात एक विहित प्रक्रिया पार पाडून तुम्हाला दाद मागता येते, पण एखाद्या खाजगी व्यक्तीला या संदर्भात दाद मागायची असेल तर त्यासाठी काही यंत्रणा आहे का? त्यांनी कुठे जावं?
खाजगी व्यक्ती कधी तक्रार करू शकतो? तो जर ह्या स्पर्धा परीक्षेशी निगडीत असेल, म्हणजे UPSCमध्ये त्यांनी ती परीक्षा दिलेली असेल, तर तो कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे तक्रार करू शकतो. जसा इथं जे दिव्यांग मंत्रालय आपल्याकडे आहे, तुला माहिती आहे की केंद्र सरकारनं दिव्यांग मंत्रालयाची स्वतंत्रपणे यंत्रणा उभा केलेली आहे. पूजा खेडकर हेच त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. पूजा खेडकरच्याबद्दल दिव्यांग मंत्रालयाकडे ज्या वेळेला 3 दिवसापूर्वी तक्रार झाली, त्याच्यानंतर दिव्यांग मंत्रालयाने सांगितलं की कलेक्टर पुणे, कलेक्टर अहमदनगर यांनी आमच्याकडे अहवाल द्यावा. फक्त प्रश्न कुठे आहे की तो विल आहे की नाही. तक्रार तर कॅट्स यापूर्वी पण झालेल्या या पूजा खेडकरच्याच प्रकरणामध्ये कॅटनी सांगितलेलं की दिव्या खेडकर यांना अशा पद्धतीच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार नाही. प्रश्न आहे तो विलफुलनेस दाखवण्याचा. एक जाता जाता मोठा इंटरेस्टिंग रेफरन्स आहे म्हणून सांगतो. पुण्यातली ती गोष्ट आहे आणि ती आता पब्लिक डोमेनमध्ये, ज्यांना कोणाला गुगल सर्च करायचं त्यांनी ते बघावं. एक अशी केस घडलेली आहे पुण्यामध्ये की एका IAS दाम्पत्यानं आपली 2 मुलं ही आपल्या घरकाम करणाऱ्या कुटुंबाला त्यांच्याकडे दत्तक दिली. ते SC-ST कुटुंबाशी बिलॉंग करतात आणि त्यांनी SC-STचं प्रमाणपत्र घेतलं. हे तुला आता आश्चर्यकारक वाटेल. SC-STचं प्रमाणपत्र घेऊन ते आज महाराष्ट्र केडरमध्ये सेवेमध्ये आहेत. जर कुणाला हा प्रश्न पडला तर त्यांनी मी जे आता रेफरन्स दिले त्यांनी गुगल करावी. ते सगळं प्रकरण बॉम्बे हायकोर्टामध्ये चाललं. मुद्दा काय की UPSCच्या ह्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचा व्यवस्थितपणे लाभ घेतला जातो. तक्रार करण्याची माध्यमं सगळीकडेच उपलब्ध आहेत. कुणी थेट सचिवाकडे करू शकतं, कुणी UPSCकडे करू शकतं, कुणी दिव्यांग मंत्रालयाकडे करू शकतं. दुर्दैव हे आहे की जे खरेखुरे दिव्यांग आहेत, दुर्दैव हे आहे की जे पुण्यामध्ये मान मोडून अभ्यास करतात, दुर्दैव हे आहे की जे दिल्लीमध्ये मान मोडून अभ्यास करतायत, गरीब घरातली मंडळी आहेत, त्यांच्यावरती मात्र हा थेट अन्याय आहे. जर या 44मध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन सनदी सेवेचा लाभ घेतला असेल तर, आणि ती शक्यता मला जास्त वाटते. अगदी राहुल, एक अपडेट येते, ती अपडेट घेऊ आणि पुन्हा तुमच्याकडे येणार आहेत. पूजा खेडकर प्रकरणात एक मोठी अपडेट येते, ती म्हणजे पूजा खेडकर यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आणण्यात आला असून तात्काळ मसुरीला हजर होण्याचे त्यांना आदेश DOPT म्हणजेच केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं दिलेत. या घडीची मोठी अपडेट आपण NDTV मराठीवर पाहताय. विशेष म्हणजे एखाद्या IAS अधिकाऱ्याचा प्रशिक्षणाचा कालावधी मध्येच संपवून मागे बोलवण्याची ही देशाच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे. पूजा खेडकर यांना पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीत 23 जुलैपूर्वी मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीत हजर होण्याची सूचना या आदेशात नमूद करण्यात आली आहे. हा आदेश आपण पाहतोय. पूजा खेडकर प्रकरणात राज्य सरकारनं 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल दिल्यानंतर केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं ही कारवाई केलेली आहे. पुन्हा एकदा आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत. राहुल, कारवाई झालेली आहे. खरं तर पहिलीच ही कारवाई देशाच्या इतिहासातली, सनदी सेवेच्या इतिहासातली आहे. एक प्रकारे पूजा खेडकर प्रकरणानं एक नव्या प्रश्नाला जन्म दिला असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं ही कारवाई झालेली आहे, पुढच्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं ही केस जाईल किंवा यावर पुढे काही कारवाई आणखी होण्याची शक्यता आहे का? सेवा पूर्ण खंडित करणं किंवा बडतर्फ करणं? विनोद, याच्यात 2 गोष्टी आहेत. मला याची पूर्ण कल्पना होती. 2 दिवसापासून मंत्रालयातनं असे आपल्याला सिग्नल्स मिळत होते की जो बिहेवियरल इश्यू आहे, पूजा खेडकर यांच्या संदर्भातली दिवसे आणि जो 26 पानी अहवाल दिला आहे तो त्यांच्या वर्तणुकीशी संबंधित आहे. आणि म्हणून असं म्हटलं जात होतं की त्यांची वर्तणूक ही कधी सुधरू शकते तर त्यांना अधिकचा मसुरीला ट्रेनिंगचा कालावधी देऊन, आणि ते झालेलं आहे. आता त्यांना अधिक तिथे 6 महिने किंवा वर्षभर राहावं लागेल. दुसरी जी कायदेशीर बाब आहे ती जास्त गंभीर आहे. ती गंभीर या अर्थाने आहे की तुम्ही बोगस प्रमाणपत्र मिळवलं आहे का दिव्यांगाचं, किंवा UPSCला ज्या पद्धतीनं 6 वेळेला तुम्ही स्किप केलं, पण जो प्रमाणपत्र तुम्ही सादर केलं आहे ते खाजगी संस्थेचं सादर केलेलं आहे आणि ती क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे. त्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये जर कोणी तपास घेतला आणि हे सिद्ध केलं की दिव्या खेडकर यांचं जे अपंगत्वाचं मल्टी डिझॅबिलिटी असलेलं प्रमाणपत्र हे फ्रॉड आहे, तर ती फौजदारी संहितेतली गोष्ट आहे. अदरवाईज दिव्या खेडकर यांच्यावरती तशा कुठल्याही फौजदारी गुन्ह्याची या क्षणापर्यंत तरी नोंद झालेली नाही. त्यामुळं मसुरीला जाऊन त्यांनी ट्रेनिंग गेलं हा त्यांच्या बिहेवियरल पॅटर्नचा भाग आहे, त्याच्यात सुधारणा घडवून आणायची आहे. फौजदारी संहितेमध्ये या क्षणापर्यंत तरी कुणीही गुन्हा दाखल केलेला नाही. विनोद, अगदी धन्यवाद राहुल, दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. आपण पाहतोय की वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना देशाच्या इतिहासातली एक पहिलीच घटना घडली, ती म्हणजे त्यांना पुन्हा एकदा मसुरीला हजर होण्याचे आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने दिलेत. NDTV मराठीच्या बातमीनंतर खेडकरांवर ही कारवाई करण्यात आली आहे.